प्रवाचिका अहंदया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अद्य वयं परिचय वर्गस्य कृते संहिता इति घटकस्य अध्ययनं कुर्मः। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। आज आपण परिचय हा जो संस्कृत भारतीचा जो अभ्यास आहे किंवा जी परीक्षा आहे त्यासाठी आपण संहिता किंवा संधी हा विषय अभ्यासणार आहोत। चला तर मग आपल्या पाठाला सुरुवात करूयात। बघा, वर्णांचा लगोलग उच्चारण करणे किंवा वर्णांचं निकट साहचर्य जे आहे तर त्याला आपण संधी किंवा संहिता असं म्हणतो। तर त्या बाबतीत एक श्लोक प्रसिद्ध आहे बघा इथे, संहितैक पदे नित्या नित्या धातुपसर्गयोः नित्या समासे वाक्ये तु सा विवक्षाम अपेक्षते। तर संधी किंवा संहिता तर ही कुठे कुठे केली जाते तर हे इथे दिलेलं आहे। एक पदे, एक पदामध्ये नेहमी संधी होते। त्यानंतर धातू आणि उपसर्ग यांमध्ये संधी केली जाते। त्यानंतर बघा समासे नित्या, समासामध्ये सुद्धा संधी केली जाते। तू वाक्ये, परंतु वाक्यामध्ये विवक्षाम अपेक्षते म्हणजे जो बोलणारा असतो तर त्याच्या मनावरती आहे की संधी करायची आहे की करायची नाही। ठीक आहे, संधी करून सुद्धा आपण बोलू शकतो, जसं की करोम्यहम, वदाम्यहम किंवा वदामी अहम, करोमी अहम। संधी विग्रह करून किंवा संधी न करता सुद्धा आपण बोलू शकतो। तर हे बोलणाऱ्याच्या मनावरती, इच्छेवरती अवलंबून आहे। त्यानंतर बघा संधीचे जे 3 मुख्य प्रकार आहेत। ठीक आहे, तर आपण आता बघितलं की संहिता किंवा संधी कशाला म्हटलं जातं। त्यानंतर संधीचे जे प्रकार आहेत तर ते कोणते कोणते आहेत तर बघा, संधी किंवा संहिता, त्याला संहिता असं म्हटलं जातं। तर पहिला प्रकार जो आहे तो आहे स्वरसंधी। ठीक आहे, संस्कृतमध्ये असं लिहिलं जातं संधी। ठीक आहे, त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो आहे व्यंजन संधी। त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो आहे विसर्ग संधी। हे संधीचे 3 मुख्य प्रकार आहेत। कोणकोणते? स्वरसंधी, त्यानंतर व्यंजन संधी आणि विसर्ग संधी। ठीक आहे, तर यामध्ये तुम्हाला परीक्षेला फक्त स्वरसंधी जी आहे तर ती अभ्यासायची आहे। सध्या परिचय या अभ्यासक्रमासाठी फक्त स्वरसंधी, आणि स्वरसंधीचे जे 8 प्रकार आहेत त्यापैकी जे परसवर्ण जी संधी आहे तर ती संधी तुम्हाला नाही आहे। त्यानंतर अजून जो प्रकार आहे पररूप संधी ही फक्त तुम्हाला नाही आहे। बाकीचे जे प्रकार आहेत सवर्ण दीर्घ, गुणसंधी, त्यानंतर वृद्धी संधी, यणसंधी, अयादी संधी किंवा यांतवांत संधी ज्याला म्हटलेलं आहे, किंवा पूर्वरूप संधी आणि प्रकृती भाव संधी, तर ह्या संधी ज्या आहेत त्या आपण अभ्यासणार आहोत। चला तर मग आपण सुरुवात करूयात। तर पहिली जी संधी आहे तर ती कोणती आहे? गुणसंधी। ठीक आहे, तर या 3 मुख्य प्रकार आहेत संधीचे, स्वरसंधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी। तर त्यापैकी आपण जी स्वरसंधी आहे तर तीच फक्त तुम्हाला अभ्यासाला आहे। ठीक आहे, तर या स्वरसंधी मधला जो पहिला प्रकार आहे तो कोणता आहे? गुणसंधी। ठीक आहे, गुणसंधी हा जो पहिला प्रकार आहे तर तो आपण बघूया। तुमचं पुस्तक जे आहे तर तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 69 यावरती गुणसंधी दिलेली आहे। तर त्याची सर्वसाधारण व्याख्या काय आहे तर ती आधी आपण बघूयात। बघा, जेव्हा अ किंवा आ या स्वरानंतर ई, उ आणि रू हे वर्ण आले तर या दोन्ही वर्णांच्या जागी ए, ओ, अर या वर्णांचा क्रमशः आदेश होतो। तर अशा प्रकारच्या संधीला गुणसंधी असं म्हटलं जातं। तर कंडिशन काय आहे बघा, की तुम्हाला माहितीये की ज्या वेळेला आपण संधी शिकतो तर त्यावेळेला 2 पदं असतात। एक म्हणजे पूर्वपद आणि दुसरं उत्तरपद। 2 किंवा 2 पेक्षा अधिकही असू शकतात, पण साधारणतः जर 2 पदं असतील तर त्यामध्ये पूर्वपद आणि उत्तरपद असे ते 2 पदं असतात। तर यामध्ये काय सांगितले की ज्यावेळेस आपण संधी करतो त्यावेळेला पूर्वपदामध्ये काय पाहिजे? अ किंवा आ हे स्वर, आणि त्याच्यानंतर उत्तरपदामध्ये ई, ह्याच्यानंतर अ आ नंतर ई, उ किंवा रू हे जर स्वर आले तर या दोन्हीच्या ठिकाणी आपल्याला काय मिळतो? अ आ नंतर जर ई आला तर ए हा स्वर मिळतो, त्यानंतर ओ आणि अर। अशा प्रकारे या दोन्ही स्वरांच्या जागी जे परिवर्तन होतं तर त्याला काय म्हटलं जातं? गुण। या स्वरांना काय म्हटलं जातं?
गुण असं म्हटलं जातं. ठीक आहे, आणि म्हणून या संधीला गुणसंधी म्हटलं जातं. तर त्याचं उदाहरण आपण बघूया. बघा, महा ईश्वर. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये आ हा स्वर आहे आणि पूर्व पदामध्ये, आणि इथे ई हा स्वर आहे. तर याच्या जागी आपल्याला काय मिळणार आहे? अ नंतर जर ई आला तर ई, किंवा ई आला तर ए. म्हणून कसं होणार? ए महेश्वर. अशा प्रकारे आपण संधी करणार. तर मला असं वाटतं हे उदाहरण तुमच्या लक्षात आलेलं असावं. त्यानंतर अजून एक उदाहरण आपण बघूयात. ही व्याख्या लक्षात आलेली आहे. पुन्हा एकदा आपण बघूयात की संधी करताना पूर्व पदामध्ये अ किंवा आ हे स्वर आणि त्यानंतर ई, उ किंवा रू हे जर स्वर आले तर क्रमशः या स्वरांच्या जागी काय परिवर्तन होतं? ई, नंतर जर ई आला तर ए, नंतर जर उ आला तर त्या दोघांचा संधी होऊन ओ हा स्वर मिळतो. नंतर जर उ आला तर त्यांच्या जागी अर असा स्वर मिळतो. तर त्याचं उदाहरण आपण बघितलं की ह्याच्यामध्ये महा, यामध्ये आ हा स्वर आहे, नंतर ई हा स्वर आहे, तर यांचा संधी होऊन ए मिळाला, म्हणून महेश्वर असं रूप तयार झालेलं आहे. त्यानंतर पुढचं अजून एक उदाहरण आपण बघूयात. सूर्य प्लस उदय. ठीक आहे, तर इथे सूर्य या शब्दामध्ये कोणता स्वर आहे? शेवटी अ हा स्वर आहे. ठीक आहे, तर हे पूर्व पद आहे. आपण ज्या वेळेला शब्द उच्चारतो, देव, माला, त्यावेळेला आपण उच्चारण केल्यानंतर जे स्वर आपल्याला ऐकू येतात, अ, आ, ई, तो स्वर असतो त्यामध्ये. ठीक आहे, तर सूर्य, अ हा स्वर आहे. त्यानंतर उ, तर याचा संधी होऊन काय मिळणार आहे आपल्याला? ओ. ठीक आहे, या दोन्ही स्वरांचा संधी झाल्यानंतर आपल्याला ओ हा स्वर मिळणार आहे, आणि म्हणून संधी इथे कशी होणार? सूर्योदय अशा प्रकारे. तर मला असं वाटतं हे उदाहरण जे आहे ते पण तुमच्या लक्षात आलेलं असावं. ठीक आहे, पूर्वपद आणि उत्तरपद, पूर्व पदातला अंतिम स्वर आणि उत्तर पदातला पहिला स्वर जो आहे तर त्या दोन स्वरांमध्ये संधी होतो. ठीक आहे, त्यानंतर बघा अजून एक एक्झाम्पल आपण बघूया. अजून एक उदाहरण आपण बघूयात. महा अधिक ऋषी. आता इथे काय आहे? आ, आणि इथे काय आहे? रू. आपण काय बघितलंय की आ नंतर जर रू आला तर त्याचं परिवर्तन कशामध्ये होतं? अर मध्ये. ठीक आहे, मग हे कसं होईल? ह्याच्यामधला आ काढलेला आहे आपण, महर असं होईल. ठीक आहे, त्यानंतर इथे अर्क झालेला आहे. ठीक आहे, हा जो मह होता त्यामध्ये आपण अर घातला म्हणून ते महर असं पूर्ण झालं, आणि इथे फक्त रूचा इथं शी शिल्लक राहिला, म्हणून कसं होईल? महर्षी. आलं लक्षात? तर इथे हा जो र आहे हा रेफ होतो, याचा रफार इथे होतो, म्हणून महर्षी असं रूप सिद्ध होतं. ठीक आहे, त्यानंतर पुढची जी संधी आहे गुणसंधी नंतर, तर ती आहे वृद्धी संधी. तर ती आहे पेज नंबर 90 वरती. तर पेज नंबर 90 पृष्ठ क्रमांक 90 काढा. त्यानंतर आपण बघूयात वृद्धी संधी. ठीक आहे, आपण आता गुणसंधी बघितली, त्यानंतर आपण वृद्धी संधी बघूयात. तर हे सगळे कशाचे प्रकार आहेत? हे स्वरसंधीचे प्रकार आहेत. ठीक आहे, स्वरसंधी आपण स्वरसंधी शिकवत आहोत. आता का हे स्वरसंधी याला का म्हणायचं? कारण आपण बघितलं की पूर्व पदामध्ये जो शेवटचा स्वर आहे आणि उत्तर पदामध्ये जो पहिला स्वर आहे, तर या दोन्ही स्वरांचा मिळून आपल्याला तिसरा स्वर मिळतो, त्या दोन स्वरांमध्ये परिवर्तन होऊन. म्हणूनच या दोन स्वरांमध्ये हा संधी होतोय, म्हणून याला आपण स्वरसंधी असं म्हणतो. ठीक आहे, तर त्यातलाच आता दुसरा प्रकार कोणता आहे? वृद्धी संधी. वृद्धी संधी हा त्यातला प्रकार आहे. तर आता याची सर्वसाधारण व्याख्या जी आहे तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली ती आपण बघूयात. बघा, अ आणि आ नंतर ए आणि ऐ हे जर वर्ण आले तर या दोन्ही वर्णांच्या जागी काय येतो? ऐ हा वर्ण येतो. ठीक आहे, आणि पूर्व पदामध्ये अ किंवा आ या स्वरानंतर उत्तर पदामध्ये ओ किंवा औ हे जर वर्ण आले तर दोन्ही वर्णांच्या जागी औ हा वर्ण येतो. यालाच काय म्हटलं जातं? वृद्धी असं म्हटलं जातं. तर ही जी डेफिनेशन दिलेली आहे तर ती इथे बोर्डवरती मी तुम्हाला समजावून सांगते. बघा, अ पूर्व पदामध्ये अ किंवा आ हे स्वर, आणि उत्तर पदामध्ये ए किंवा ऐ हे जर आलं, किंवा ओ किंवा औ हे जर स्वर आले या स्वरांच्या नंतर, तर या दोन्ही स्वरांचा संधी होऊन काय येतो? ऐ.
आणि औ अशा प्रकारे. मला असं वाटतं हे लक्षात आलेलं असावं. तर इथे वृद्धी होते. त्याचं उदाहरण आपण बघूया. बघा, एक उदाहरण बघूया. तत्र आणि एव. ठीक आहे. तर पूर्वपदामध्ये काय आहे? अ आहे आणि त्याच्यानंतर ए आहे. ते दोन मध्ये संधी, दोन्ही स्वरांमध्ये संधी होऊन काय मिळणार आपल्याला? ऐ. म्हणून कसं होईल? तत्रैव. तर ऐच्या दोन मात्रा असतात ना, म्हणून तत्रैव अशा प्रकारे. त्यानंतर अजून एक उदाहरण आपण बघूया. बघा, वन आणि औषधीही. ठीक आहे. तर इथं काय आहे? अ. आणि त्या स्वरानंतर कोणता आहे? ओ हा स्वर आहे. म्हणून या दोघांचं संधी होऊन काय मिळणार आपल्याला? औ. म्हणून काय होणार? वनौषधी अशा प्रकारे. तर मला असं वाटतं हे पण उदाहरण तुमच्या लक्षात आलेलं असावं. ठीक आहे. त्यानंतर बघा, दोन उदाहरणं आपण वृद्धी संधीची बघितलेली आहेत. तर आपण कोणती संधी बघितली आतापर्यंत? गुणसंधी आणि वृद्धी संधी. त्याच्या ज्या व्याख्या आहेत त्या पण मी तुम्हाला समजावून सांगितल्या. त्यानंतर पुढची जी संधी आहे तर ती आहे यणसंधी. ठीक आहे. तर ही जी यणसंधी आहे ही आहे पेज नंबर 109. ठीक आहे. पृष्ठ क्रमांक 109 यावरती ही यणसंधी आहे. तर ही यणसंधी जी आहे तर ती सुद्धा स्वरसंधीचाच एक प्रकार आहे. ठीक आहे. तर ही जी यणसंधी आहे तर त्याची सर्वसाधारण व्याख्या काय दिलेली आहे तुमच्या पुस्तकामध्ये ती आपण बघूयात. बघा, जर ई, उ, रू आणि लू स्वरांच्या पुढे जर दुसरे विजातीय स्वर आले तर त्यांच्या जागी क्रमशः य, व, र, ल हे वर्ण येतात. यालाच काय म्हटलं जातं? यणसंधी. तर पुन्हा एकदा आपण बघूया. बघा, पूर्वपदामध्ये कोणते स्वर येतात? पूर्वपदामध्ये ई, उ, त्यानंतर रू आणि लू. आणि उत्तर पदामध्ये विजातीय स्वर. विजातीय म्हणजे काय? कोणताही दुसरा स्वर हा सोडून त्याला विजातीय म्हणतात. जसं की अचा ई हा काय झाला? विजातीय स्वर झाला. ठीक आहे. तर ह्यानंतर कोणतेही स्वर आले त्यांचे विजातीय स्वर म्हणजे हा सोडून दुसरा कोणताही, तर ह्या दोन्हींच्या जागी काय होतं? ई नंतर जर कोणताही स्वर आला तर ईचं परिवर्तन कशामध्ये होतं? य मध्ये होतं. ठीक आहे. त्यानंतर उचं परिवर्तन कशामध्ये होतं? ब मध्ये होतं. रूचं परिवर्तन कशामध्ये होतं? र मध्ये होतं. आणि लूचं परिवर्तन कशामध्ये होतं? ल मध्ये होतं. ठीक आहे. तर हे आपल्याला हे वर्ण मिळतात या दोन्हींमध्ये संधी होऊन. ठीक आहे. तर यालाच काय म्हटलं जातं? यणसंधी असं म्हटलं जातं. तर ही आपण सर्वसाधारण व्याख्या बघितली. त्यानंतर आता उदाहरण बघूया. अति आणि उत्तमम. ठीक आहे. तर आता अतिमध्ये काय आहे? ई हा स्वर आहे. ठीक आहे. आणि इथे उ हा स्वर आहे. तर यानंतर हा विजातीय स्वर आलेला आहे ना. ई नंतर उ हा त्याचा विजातीय स्वर आहे. सिमिलर नाहीये, वेगवेगळे स्वर आहे. तर ईचं परिवर्तन कशामध्ये होणार? यकारामध्ये होणार. म्हणून कसं होणार? अत्य. ठीक आहे. आणि प्लस उत्तमम. ठीक आहे. तर उच्चार काय होतो? उकार होतो. म्हणून कसं होईल? अत्युत्तमम अशा प्रकारे. तर मला असं वाटतं हे पण उदाहरण जे आहे ते तुमच्या लक्षात आलेलं असावं. त्यानंतर अजून एक उदाहरण आपण बघूया. बघा, पुढचं उदाहरण मधु आणि अरिही. मी तुम्हाला याच्या ज्या डेफिनेशन सिंपल ठीक आहे, सर्वसाधारण व्याख्या काय केली जाते तर ते तुम्हाला मी फळ्यावरती समजावून सांगितलेलं आहे. तर ते लक्षात घ्यायचं आणि कशा प्रकारे परिवर्तन होतात ते लक्षात घ्यायचं. तर तुम्हाला संधी करताना हे एक लक्षात घ्यायचं की पूर्व पदामध्ये कोणता स्वर आहे आणि उत्तर पदामध्ये कोणता स्वर आहे. आणि मग त्यावरून ठरवायचं की इथे गुणसंधी होणार, वृद्धी संधी होणार आहे, यणसंधी होणार आहे, त्यानंतर यांतवांत संधी होणार आहे, हे यावरून लक्षात येईल. तर आता मधूमध्ये काय आहे? उ हा स्वर आहे आणि इथे काय आहे? अ. तर उ नंतर जर अ आलाय, विजातीय स्वर आलेला आहे, म्हणून उचं परिवर्तन कशामध्ये होणार? वकारामध्ये. म्हणून कसं होईल? मध्व. ठीक आहे. आणि हा र.
री मध्वरी ही अशा प्रकारे ते परिवर्तन होणार आहे. तर हे मला असं वाटतं हे पण उदाहरण तुमच्या लक्षात आलेलं असावं. त्यानंतर अजून एक उदाहरण आपण यातलं बघूयात. बघा, पितृ प्लस अंशः. पितृ आणि अंशः. ठीक आहे. तर इथे काय आहे, रू हा स्वर आहे आणि इथे अ हा स्वर आहे. तर या रूचं परिवर्तन कशामध्ये होणार आहे, रकारामध्ये होणार आहे. म्हणून पी त आणि हा रूचा काय झाला, र. आणि इथे हे शह असं झालेलं आहे. ठीक आहे. अंशः. ठीक आहे. तर मग काय होणार, त आणि र काय होणार, त्र होणार. म्हणून कसं होणार इथे, पित्र आणि हा अनुस्वार पित्रंशः. अवरचा अनुस्वार इकडे येणार, पित्रंशः. अशा प्रकारे हे तयार होईल. त्यानंतर अजून एक उदाहरण जे होतं, लू. तर हे एकच उदाहरण याचं आहे बघा, ते तुमच्या पुस्तकात नाही दिलेलं आहे. लो प्लस आकृती ही. ठीक आहे. तर या लचं परिवर्तन होणार लकारामध्ये आणि हा आ हा स्वर त्याच्यामध्ये मिसळणार, म्हणून कसं होणार ते, लाकृती. ठीक आहे. अशा प्रकारे हे परिवर्तन होईल. तर मला असं वाटतं ही उदाहरणं तुम्हाला समजलेली असावी. त्यानंतर पुढची संधी जी आहे तर ती आपण बघूया. बघा, पुढची संधी जी आहे तर ती आहे यांतवांत संधी. पूर्वरूप संधी दिलेली आहे पुढे. पूर्वरूप संधी जी आहे तर ती आहे 128, 128 त्या पेज नंबरवरती बघायची. तर यापूर्वी आपण गुणसंधी बघितली, त्यानंतर वृद्धी संधी आपण अभ्यासली, त्यानंतर आपण कोणती बघितली, यड संधी बघितली. आता आपण बघणार आहोत पूर्वरूप संधी. ठीक आहे. तर मला असं वाटतं ही जी उदाहरणं आहेत, आता मी यड संधीची जी उदाहरणं दिलेली आहे, तर सगळ्या म्हणजे कोणते जे 4 स्वर होते, ई उ त्यानंतर रू आणि लू, तर यांचं परिवर्तन कशा कशामध्ये होतं, तर ही सगळी उदाहरणं मी तुमची घेतलेली आहेत. जर तुम्हाला नाही लक्षात आलं तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा, किंवा अजून जर काही याचं तुम्हाला डिटेल एक्सप्लेनेशन पाहिजे असेल तर ते आपण घेऊ. फक्त हे पुन्हा एकदा तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यासा आणि मला पुन्हा एकदा तुम्ही हे कळवा की तुम्हाला जर अजून ह्यापेक्षा जर चांगला व्हिडिओ अजून डिटेल एक्सप्लेनेशन पाहिजे असेल तर तुम्ही मला सांगा. आपण निश्चितच तसा व्हिडिओ तयार करण्याचा मी प्रयत्न करीन. ठीक आहे. त्यानंतर बघा, पूर्वरूप संधी. पेज नंबर 128 ह्याच्यावरती ही पूर्वरूप संधी जी आहे तर ती दिलेली आहे. तर पूर्वरूप संधी, तर याची व्याख्या अशी केलेली आहे बघा, की जेव्हा पदाच्या शेवटी, पद म्हणजे कोणतं, पूर्वपद, तर त्या पूर्वपदाच्या शेवटी ए किंवा ओ नंतर ऱ्हस्व स्वर येतो तेव्हा दोन्हीच्या ठिकाणी अनुक्रमे ए आणि ओ होतो. तर हा पूर्वरूप संधी आहे. पूर्वरूप संधीमध्ये अवग्रह चिन्ह वापरले जाते. आता सर्वसाधारण व्याख्या कशी केलेली आहे की पूर्वपदामध्ये काय येतो, ए किंवा ओ. ठीक आहे. आणि त्यानंतर उत्तर पदामध्ये जर अ हा स्वर आला तर काय होतं, या दोन्हींच्या जागी ए किंवा ओ म्हणजे ती मात्रा किंवा ओकार जो असेल तर तो तसाच राहतो. ए आणि ओ हा जो आहे तो तसाच राहतो. आणि नंतर काय होतं, हा जो अ आहे याच्या जागी काय येतो, अवग्रह. या एस या चिन्हाला अवग्रह असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, अवग्रह. ठीक आहे. कारण काय होतो, हा अ जो आहे हा ह्याच्यामध्येच मिसळतो ए आणि ओ या स्वरामध्ये, आणि म्हणून त्याचा अवग्रह होतो. ठीक आहे. तर त्याचं उदाहरण आपण बघूयात. बघा, ते, अत्र. आता ते मध्ये कोणता स्वर आहे, ए हा स्वर आहे आणि हा अ हा स्वर आहे. म्हणून काय होणार, इथे ते ऍज इट इज राहणार आणि अत्र मधला जो अ आहे त्याचा अवग्रह होणार, तेत्र. अशा प्रकारे त्याचं उच्चारण करताना सुद्धा थोडंसं दीर्घ करायचं आहे, तेत्र, कारण इथे अ आहे ना, म्हणून थोडं दीर्घ उच्चारण करायचं. त्यानंतर अजून एक उदाहरण बघूयात आपण. को अधिक अपी. ठीक आहे. आता को मध्ये कोणता स्वर आहे, ओ हा स्वर आहे आणि इथे अ हा स्वर आहे. ठीक आहे. तर मग हा ऍज इट इज राहणार, या आकाराचं अवग्रहामध्ये परिवर्तन होणार, म्हणून कसा होणार, कोपी. ठीक आहे. मी जसं उच्चारण करते तसंच उच्चारण होईल. पेज नंबर 128 बघा, तिथे काही उदाहरणं दिलेली बघा. तेत्र, गृहेहम, केपी, धीरोपी, कोपी. अशा प्रकारे त्याचं उच्चारण करायचं आहे. तर मला असं वाटतं की ही पूर्वरूप संधी जी आहे तर ती सुद्धा तुमच्या लक्षात आलेली असावी. त्यानंतर बघा,
पेज नंबर 147 त्यावरती आहे यांता वांता देश संधी. ठीक आहे, कोणती संधी आहे ही? यांता वांता देश. यांता वांता देश संधी. ठीक आहे, तर यालाच काय म्हटलं जातं? अयादी संधी असं एक नाव आहे. कोणती संधी? अयादी संधी. ठीक आहे, अयादी संधी असं म्हटलं जातं, कारण यामध्ये शेवटी अंत म्हणजे काय? शेवट. ठीक आहे, शेवटी अय अव आय आव असे आदेश होतात, म्हणून मग त्याला यांतावांता देश संधी असं म्हटलं जातं. तर याची सर्वसाधारण व्याख्या बघा कशी दिलेली आहे. जर पूर्व पदामध्ये ए आई आणि ओ औ यानंतर जर कोणताही स्वर आला तर एच्या जागी काय होतो? अय क्रमशः. ऐच्या जागी आय असा आदेश होतो, ओच्या जागी अव असा आदेश होतो आणि औच्या जागी आव असा आदेश होतो. ठीक आहे, आणि शेवटी य असल्यामुळे य अंत यांत, व शेवटी असल्यामुळे व अंत वांत, म्हणून यांत वांत आदेश संधी असं याला म्हटलं जातं. तर बघा, आपण सर्वसाधारण व्याख्या याची पाहत आहोत. तर कशी व्याख्या इथे करता येईल की पूर्व पदामध्ये जर ए आई आणि ओ आणि औ हे जर स्वर आले, ठीक आहे, आणि त्यानंतर जर कोणताही स्वर आला, विजातीय स्वर, कोणताही स्वर, ठीक आहे, उत्तर पदामध्ये कोणताही स्वर जर असेल तर यांच्या जागी काय होतं? अच्या जागी काय येतो? अय आदेश होतो. आईच्या जागी काय होतो? आय आदेश होतो. ओच्या जागी अव आदेश होतो. औच्या जागी आव हा आदेश होतो. ठीक आहे, तर इथे शेवटी य आहे म्हणून यांत, व आहे म्हणून वांत असं म्हटलं जातं. तर याचं उदाहरण आपण बघूया. बघा, क्षीरे इच्छा. ठीक आहे, तर इथं काय आहे? ए आणि नंतर ई हा स्वर आलेला आहे. तर आपण काय बघितलं की पूर्व पदामध्ये जर ए स्वर असेल तर त्याच्या जागी काय आदेश होणार? अय असा आदेश होणार. ठीक आहे, म्हणून मग कसं होईल? क्षीरय असं होईल ना, आणि इच्छा. ठीक आहे, मग कसं होईल? क्षीर इच्छा. अशा प्रकारे त्याचा संधी होईल. तर मला असं वाटतं हे उदाहरण तुमच्या लक्षात आलेलं असावं. त्यानंतर अजून एक उदाहरण आपण बघूया. बघा, तुमच्याच पुस्तकातली उदाहरण मी घेते आहे. व्याख्या तुमच्या लक्षात आलेली असेल. पूर्व पदामध्ये कोणते स्वर येतात? ए ऐ ओ औ, आणि उत्तर पदामध्ये कोणताही स्वर आला तर त्या एच्या जागी काय होतो? अय होतो. त्यानंतर ऐच्या जागी आय होतो, अवच्या जागी ओच्या जागी अव आणि औच्या जागी आव असा आदेश होतो. त्यानंतर पुढचं बघूयात. भानो प्लस इह, दुसरं उदाहरण दिलेलं आहे. भानो प्लस इह. ठीक आहे, आता भानो मध्ये कोणता स्वर आहे? ओ हा स्वर आहे. त्यानंतर ई आलेला आहे, तर मग याचं ओचं परिवर्तन कशामध्ये होणार आहे? अव मध्ये होणार आहे. ठीक आहे, म्हणून कसं होईल? भानव असं आणि इह. ठीक आहे, मग कसं होईल ते? भानविह. ठीक आहे, अशा प्रकारे आपण त्याचा संधी करणार आहोत. तर मला असं वाटतं हे पण उदाहरण तुमच्या लक्षात आलेलं असावं. अजून एक उदाहरण आपण बघूयात. तस्मै आणि इदम. तर इथे काय स्वर आहे? ऐ आणि इथे ए, तर मग ऐचं परिवर्तन कशामध्ये होणार? आय मध्ये. ठीक आहे, मग कसं होणार हे? तस्माय आणि इदम. ठीक आहे, म्हणून कसं होणार? तस्माइदम असं. तर मला असं वाटतं ही उदाहरणं जी आहेत यांतवांत संधीची, तर ती पण तुमच्या लक्षात आलेली असावी. त्यानंतर पुढची संधी जी आहे तर ती आहे प्रकृती भाव संधी. तर ही प्रकृती भाव जी संधी आहे तर ती आहे पेज नंबर 167 वरती. ठीक आहे, 167 167 पान क्रमांक काढा, त्यावरती आपण प्रकृती भाव संधी अभ्यासणार आहोत.
आतापर्यंत कोणकोणत्या संधी आपण बघितल्या? गुणसंधी, वृद्धी संधी, त्यानंतर यण संधी, प्रकृती पूर्वभाव संधी, यांतवांता देश संधी, या संधी आपण अभ्यासल्या. तर आता आपण बघणार आहोत प्रकृती भाव संधी. प्रकृती भाव संधी. आता ही जी प्रकृती भाव संधी आहे, तर याचं काय स्पेशालिटी आहे किंवा काय विशेष आहे? तर बघा की जर पूर्वपदामध्ये अ, आ, इ, ई, उ, उ, रु, रू हे जर पदांत वर्ण असतील आणि त्यानंतर ऋकार असेल तर तिथे प्रकृती भाव संधी होतो. म्हणजे काय की सर्व परिस्थिती असूनही संधी न होणं, यालाच काय म्हटलं जातं? प्रकृती भाव असं म्हटलं जातं. बघा काय सांगितलंय त्यांनी की पूर्वपदामध्ये अ, आ, ठीक आहे, त्यानंतर ई, ई, उ, उ, रू आणि रू, हे जर स्वर असतील आणि उत्तर पदामध्ये जर रू हा स्वर असेल तर या दोन्ही ह्याच्यामध्ये काय होतो? संधी नाही होत, ऍज इट इज राहतात जसे तसे. जसं की बघा उदाहरण दिलेलं आहे वसंत, वसंत ऋतू, ठीक आहे. तर फक्त हे जोडायचं, वसंत आणि ऋतू, ठीक आहे. अशा प्रकारे म्हणजे काहीही त्यामध्ये बदल होणार नाही, जसंच्या तसं जे आहे दोन पद्धती आपण फक्त जोडणार. पण यामध्ये एक उदाहरण असं दिलेलं आहे बघा, राजा ऋषीही, ठीक आहे. तर राजा ऋषीही, तर यामध्ये काय होतं की हा राजा जो शब्द आहे याचं असं होतं, संधी होताना राज ऋषीही, ठीक आहे. हा जो आ आहे तो निघून जातो, फक्त अकार शिल्लक राहतो, राज ऋषीही असा त्याच्यामध्ये बदल होतो. तर आपण जेवढ्या काही संधी होत्या तुमच्या पुस्तकामध्ये तर त्या सगळ्या संधी ज्या आहेत तर त्या आपण अभ्यासलेल्या आहेत, ठीक आहे. तर स्वरसंधी ज्या आहेत त्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. कोणत्या कोणत्या संधी? गुणसंधी, वृद्धी संधी, पहिली आहे सवर्ण दीर्घ, मग गुण, मग वृद्धी संधी, मग यण संधी, मग पूर्वरूप संधी, मग यांता वांता देश आणि प्रकृती भाव संधी. तर ह्या सगळ्या संधी आपण अभ्यासल्या आणि त्याची उदाहरणं जी आहेत, आधी आपण व्याख्या बघितल्या, त्यानंतर त्याची उदाहरणं जी आहेत ती आपण बघितली. तर मला असं वाटतं ही तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेली असावी. अजूनही जर काही अडचण असेल तर तुम्ही निश्चितच मला कळवा. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.